नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्वात आधी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं, सुखाचं, आनंदाचं जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज व्हिडिओ आपण तोरणाचा करणार आहोत. तोरणाची फुलं पानं तयार करून घेतलेली आहेत मी. आता ती कशी केलेली आहेत ते दाखवणार आहे. त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके. मी पानं तयार केलेली आहेत जेणेकरून लवकर व्हिडिओ पूर्ण होईल. 2 पानांच्या मध्ये ही अशी पानं तयार केलेली आहेत. 2 पानांच्या मध्ये 3 लाईनी सोडून 1 2 3. आपण इथे 1 2 3 ही इथे. ओके. इथून 3 लाईन सोडल्या. तिसऱ्या लाईनमध्ये लास्ट हे येते, लाईन येते 1 2 3 4. 5व्या ह्याच्यात 1 2 3. ह्या चौथ्या ह्याच्यात लास्ट बॉर्डर येणार 1 2 3 4 इथे. ओके. इथे धागा आपण सॉरी इथे धागा जॉईन करायचा. बरं तो धागा इकडे काय झालं? 1 2 3 4 5 साखळ्या झाल्या आणि तिथेच हा राऊंड तयार करायचा मुका कामराला. ओके. आता 20 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे पलटी मारायचं आणि इथे तिथेच या राऊंडमध्ये मुका खांब घ्यायचा. एक राऊंड तयार झाला. ठीक आहे. तसे आपल्याला किती राऊंड तयार करायचे? 1 2 3 4 5 आणि 6. असेच पुन्हा 5. हा एक झाला, अजून 5 करायचे. 20 साखळ्या घालून 5 राऊंड तयार करायचे. अजून 5 म्हणजे हे सॉरी हा एक सोडून 5, टोटल 6 असे 20 साखळ्यांचे राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. ते आपण तयार करून घेऊया. हे बघा, हे 6 राऊंड आपले तयार झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? लाल धागा जॉईन करायचा आहे. लालच्या ऐवजी तुम्हाला हवा तो धागा तुम्ही वापरू शकता. आपल्याला आवडेल तो धागा आपण यूज करायचा आहे. जसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तसंच. साखळी घ्यायची आणि पहिल्या राऊंडमध्ये हा धागा जोडून द्यायचा. 1 2 3. 3 साखळ्या म्हणजे 1 खांब आणि त्या व्यतिरिक्त अजून 3 खांब विणायचे, म्हणजे टोटल 4 खांब या राऊंडमध्ये आपल्याला विणायचे आहेत. एक साखळी, दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा 4 खांब. 2 3 आणि 4. पुन्हा एक साखळी आणि पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये असं 4 खांब. 4 खांब आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये विणायचे आहेत आणि दोन्ही खांबांच्या मध्ये आपल्याला एक साखळी घ्यायची आहे. ठीक आहे. असं ही लाईन पूर्ण करून घेऊया. झाले. हे 6 चौकोन आपले तयार झाले. आता काय करायचं आहे? एक साखळी घ्यायची आणि हे पलटी मारायचं. पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबात मुका खांब, तिसऱ्या खांबात मुका खांब आणि हा धागा बरोबर मध्ये आणायचा. 1 2 3 आणि पुन्हा 3 खांब. 3 साखळ्यांचा 1 खांब आणि त्या व्यतिरिक्त अजून 3 खांब, असे 4 खांब तयार करायचे. पुन्हा एक साखळी आणि 4 खांब. ओके. आता हे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 4 खांब विणायचे आहेत. आणि आता 1 2 3 4 5 6
हे 6 चौकोन तयार झाले. आता पुढच्या राऊंडमध्ये 1 2 3 4 5 होणार. सेम पलटी मारताना मुक्का खांब घेऊन धागा मधोमध आणायचा. मुक्का खांब घेऊन धागा मधोमध आणायचा आणि एकच मिनटं, ज्यावेळी आपण धागा फिरवतो त्यावेळी तो धागा बरोबर मध्ये आणण्यासाठी सुरुवातीचे जे 3 खांब आहेत त्यावर मुके खांब घ्यायचे आणि मग तो धागा मध्ये आणून परत विणायचा. ओके, तसं आपल्याला एक 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 प्रत्येक वेळी कमी होत जाणार आणि हे अशा पद्धतीने पहिल्यांदा 6 5 4 3 2 1 असं डिझाईन तयार होणार. ओके, अशी तयार करून घेऊया. ओके, हे कंप्लीट झालं. आता लास्टला एक साखळी घेऊन ओके हे काम कंप्लीट झालं. त्याला व्यवस्थित सेट करायला आपण एक साखळी करूया. एक 2 3 चौथ्या ह्याच्यात साखळी घ्यायची. हा मुका काम घेऊन जॉईंट एक साखळी आणि हे ज्या 3 साखळ्या आहेत त्यातल्या पहिल्या साखळीत मुका काम, पुढच्या साखळीत असं प्रत्येक साखळीत. ओके, हा जो गॅप आहे, हा जो खांबाचा गॅप आहे तिथे 2 मुके काम. आणि ही जी साखळी आहे ते एक मुका काम. ओके, एक साखळी पुढच्या साखळीत असं पूर्ण बॉर्डर आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायची. एक साखळी ही अशा पद्धतीने पूर्ण साखळी आपल्याला तयार करून घ्यायची. ती तयार करून घेऊया. ओके, हे अशा पद्धतीने पान तयार झालं आणि हा लटकन कुंडा. ओके, आता हे पूर्ण तोरण कसं दिसतं ते दाखवते. हे अशा पद्धतीने आपलं तोरण तयार झालेलं आहे. तोरण कसं वाटलं हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. कलर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.